तिला बोलवायलाच येणार होते, म्हणजे आता क्लास सुरू होईल ना आमचा. हो का? परी आपली खूप हुशार आहे, पण म्हणजे परीच्या हुशारीला तोडच नाही. परी अभ्यासातही हुशार, परी डान्स मध्ये हुशार, क्लास असू द्या, ट्युशन असू द्या, कुठेही हुशार. आणि तिची ना ग्रास्पिंग पॉवर फार एक नंबर आहे. म्हणजे एखादा क्लास स्किप झाला किंवा एखादी ट्युशन हुकली समजा, तरी तिनं पुढच्या दिवशी असं पटकन ग्रास्प करते. मला फार कौतुक वाटतं तिचं. काय परी? आला का ढवळाढवळ करायला? आता काय याला क्लास बुडवायचा की काहीचा? मी इथे हिला परीसोबत जास्त वेळ घालवायला सांगते, तर हा आला शहाणपणा करायला. काय झालं? तुला नाही जमणार बॉस मामा, मीच बोलते. काय झालं परी? काय नाही. रेवती टीचर, मी आज क्लासला बुट्टी मारली तर चालेल का? कारण आज माझा फ्रेंड येणार आहे ना लंडनहून, त्याच्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन केले. तुम्हाला माहितीये का सरप्राईज काय आहे? आईची फेवरेट पावभाजी. फ्रेंडला आणि आईला ती खूप आवडते, म्हणून ती आम्ही आणायला चाललोय. टीचर, जाऊ का? एक दिवस सुट्टी घेऊ का? मी उद्या जास्त प्रॅक्टिस करेन. नो वे डार्लिंग. परी डार्लिंग, आज सुट्टी मिळणार नाही. काय आहे ना परी, तो यश येतोय, तुझा फ्रेंड येतोय की नाही खूप दिवसांनी. फ्रेंड येतोय तर त्याच्या समोर आपल्याला छान डान्स केलाच पाहिजे. आणि चांगला डान्स करायचा असेल ना, तर आपल्याला खूप प्रॅक्टिस करायला लागते. हा, म्हणून आज सुट्टी मिळणार नाही. ओके? आय डू वन थिंग. ओके, मी ना आपल्या शेफना सांगते, तुला माहितीये ना ते जगातली बेस्ट पावभाजी बनवतात, है ना? राईट? आईला आणि फ्रेंडला आवडते त्या जागेवरची नाहीये ना पावभाजी. चालेल. पण उद्या दुप्पट प्रॅक्टिस करायला लागेल. चालेल. किती समंजस आहे ही. लहान मुलांचं मन कळतंय तरी हिला. नाहीतर आमची सिम्मी काकू. किती छान आहेत आपल्या टीचर. या फारच समजूतदार टीचर आहेत. आता आपण एक काम करूया, डबल प्रॅक्टिस मुळे डबल चीज पावभाजी खाऊया. हो की नाही? एन्जॉय करूया पावभाजी. मूर्ख आहेस का ग तू? हा, कोणी सांगितलं तुला हे असे डिसिजन्स घ्यायला? आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं आपलं? की तू परीसोबत जास्त वेळ घालवणार, तिला डान्स शिकवणार, यशला इम्प्रेस करायचं ना आपल्याला. विसरलीस का तू? आणि लक्षात ठेवायचं, या घरात डिसिजन्स मी घेते, माइंड यू. पण मी आज जर तिला नाही म्हटलं असतं ना, तर ते तिच्या लक्षात आलं असतं आणि तिला मी वाईट आहे असं वाटलं असतं. एखाद्या माणसाला जर जिंकायचं असेल ना, तर त्याच्या बरोबरच्या माणसाला आधी जिंकावं. मग आपल्याला हव्या त्या गोष्टी आपसुकच घडत जातात. बरोबर ना? ठीक आहे, पण याचा उलटा परिणाम व्हायला नको. आणि लक्षात ठेवायचं, ह्या घरात गोष्टी मला हव्या तशाच घडल्या पाहिजेत. हो मॅम, असंच होईल. गुड आफ्टरनून. मी बसायला सांगितलं तुला? एकदा बोललेलं ऐकायला येतं मला. काय करताय ताई? जिंकता जिंकता हारलीये मी. ताई, ते मी ना तुमच्यासाठी फ्रेश ज्यूस आणलाय, कलिंगडाचा ज्यूस. उकाडा खूप वाढलाय ना,
म्हणून पण चिडचिड होत असेल. आणि आपल्याला चिडचिड होते पण कळत नाही की चिडचिड कशामुळे होते. माझं पण असंच होतं. तेव्हा मी कलिंगडाचा ज्यूस पिते. नो अननेसेसरी कॅलरीज आणि शुगर फ्री. माझं डाएट सुरू आहे ना म्हणून. मला शिकवायला आलीस का तू इथे हे सगळं? नाही ताई, सॉरी. मी बसू? लांब बस. ते स्टूल घे आणि लांब बस. उगाच पुढे पुढे करण्याची काहीच गरज नाहीये. मला नाही अशी पुढे पुढे करणारी, उगाच काहीतरी बोलून भांडणं लावणारी, गोड गोड बोलणारी माणसं मुळातच आवडत नाही. हो ताई, पण मी खरंच खूप मनापासून ज्यूस आणलाय तुमच्यासाठी. समीरला काय सांगितलंस तू? समीर सरांना ओ अच्छा, हा ते काल ना समीर सरांचा फोन आला होता. ते विचारत होते की ताईंना कोफ्ता आवडला की नाही. तर मी त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलं की ताईंनी मला पनीर कोफ्ता बनवायला लावला, मी बनवला, तो छान झाला, तरी ताईला आवडला नाही. अच्छा, कोफ्ता छान झाला होता का? हे कोणी सांगितलं छान झाला होता म्हणून? समीरने? नाही, ते छान झाला असं नाही म्हणाले. मला ते बघून असं वाटलं की बरा झाला असेल. पण मी त्यांना खरं खरं सांगितलं की ताईंनी चाखून पाहिला आणि त्यांना नाही आवडला असं सांगितलं. अगं, समीर माझा एकुलता एक लहान भाऊ आहे. आईच्या मायेने वाढवलंय मी त्याला. तुझ्यामुळे आमच्यात अंतर पडेल असं काही करू नकोस. हो. पटलंय ना? हो. अगं मग जरा हसून हो म्हण ना. हो हो नक्कीच. थँक्यू ताई. बस, इतकंही नकोय. जा तो ज्यूस घेऊन ये. बापरे, इतकं गरम होतंय. समीरला सांगितलं इथे एसी लावून घे, तर त्याचाही पत्ता नाही अजून. तो ज्यूस पिऊन तरी जरा थंड होते मी. अगं आणतीयस ना ज्यूस? अरे हो, आणते, लगेच आणते. आलीये मोठी. ठीक आहे ठीक आहे. फ्रेंडनी सरप्राईज दिले ना तुला. फ्रेंडनी सरप्राईज दिले, मग फ्रेंड उठा बशा काढेल. चला सुरू करा. नाही, ज्याने ही आयडिया सुचवली त्याने उठा बशा काढल्या पाहिजे. नाही नाही, प्लॅन माझा होता. ठीक आहे ना परी, पण काय सरप्राईज कुणी दिलंय? फ्रेंडनी दिले. सो फ्रेंड उठा बशा काढेल. सुरू करा चला. तू काढल्या पाहिजेत. नाही नाही नाही, मी एकटा कशामुळे? तू काढायचे. चान्सच नाही. मी कशाला? तू काढल्या पाहिजे. तू सरप्राईज. आयडिया कोणाची होती? तुझी होती की नाही? तू उठा बशा. याला सांग उठा बशा काढायला. थांबा. दोघांनीही उठा बशा काढा. दोघांनी? दोघांनी? हो. ठीक आहे, घरी जाऊन काढूया. चला. का घरी जाऊन का? आता इथे. इथे सगळ्यांसमोर? परी, हो, तुम्ही मला सगळ्यांसमोर फसवलं ना. आता शिक्षा पण सगळ्यांसमोर. ही पूर्णपणे नेहावर गेली. ओके, वी आर सॉरी, वी आर सॉरी, वी आर व्हेरी व्हेरी सॉरी. बस. तुम्ही जमलं तर प्लीज हे ऑक्शनचं प्रोजेक्ट ह्यांना द्याल का? म्हणजे नाही दिलं तर त्यांना खूप त्रास होईल हो, खूप वाईट वाटेल. आणि त्यांना ते काय डिप्रेशन ते पण होईल. डिप्रेशन? हा तेच ते. अगं असं काही होणार नाही.
खरंच अनुबेन ते ना खूप विचित्र वागू लागलेत आजकाल. काकाजी त्यांना आधी काम देतात म्हणून ते खुश होतात आणि काकाजींनी प्रोजेक्ट काढून घेतला की त्यांना वाईट वाटतं आणि ते स्वतःला त्रास करून घेतात आणि मग ते काय डिप्रेशन वगैरे पण त्यांना होतं. डिप्रेस. अनुबेन उद्या जर त्यांनी माझ्यावर हात उचलला तर, आमचा डिवोर्स झाला तर, माझा संसार वाचवा अनुदी, प्लीज प्लीज. हे बघ रितेश भाई असं तुझ्याशी नाही वागणार आणि तुमचा संसार छान आहे तो तसा छानच राहील. आणि प्रोजेक्ट काय हा नाही तर दुसरा कुठला मिळेल. मी बोले काकाजींशी नाही रितेश भाईंशी बोलू. रितेश काकाजींशी बोलायला हवं ना अनुनी. હવે શું કરું? दादा आमची पावभाजी पण पार्सलच द्या, बराच उशीर झालाय. चल ते कांदा निंबू दे ना. चल हे घे सर तुमचं कांदा लिंबू. यशवर्धन चौधरी. हो. आता जसा बॅक ऑफ केला ना तसा उद्या ऑक्शन मध्ये पण कर. इज्जत वाचेल. एक्सक्यूज मी. मी म्हटलं इज्जत वाचेल, इज्जत चौधरींची. यू प्लीज माइंड युअर लँग्वेज. आपण कोण? रितेश मेहता. जयंतीलाल मेहतानो इकलवतो भाई. उद्या कळेल. उद्या कशाला? आता थोडा फोर्स लावला तर शेपूट घातली ना तेव्हा कळला. काय मिस्टर मेहता, चौधरींना ना दोन्ही हातांनी फक्त लोकांना देता येतं. पण कोणी जर का वाकड्यात शिरला ना ठेवू पण शकतो. हा ए निघायचं इकडनं. नाही तो बसला ना तिकडे, तोच येऊन तुडवेल तुला. उगाच थांबवलं मी त्याला. पैसे दिलेत ना त्यांनी? ओके. अरे हा एक वेळ त्या मेहताच्या जागी दुसरा कोणी असतं तर मी म्हटलं असतं तुला की अरे बाबा असं रस्त्यावरती मारामारी करणं हे काही बरं नाही. दुसऱ्याच्या कॉर्नरला हात घालणं ही काही आपली संस्कृती नाही. पण तू जे केलंस ते योग्य केलंस. मेहताचाच पुतण्या तो आणखीन वेगळं काय वागणार. काका वागतो तसं तो वागणार. आणि इथे तर काय चहापेक्षा किटली गरम. मी तुला एवढं सांगायला आलो की उद्या तू जी काही पावलं उचलशील ती जरा सांभाळून उचल. आणि लक्षात ठेव हा मेहता आहे ना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्याही तराला जाऊ शकतो. पण आपण आपली पातळी सोडायची नाही, आपली तत्व सोडायची नाही. फक्त जरा जपून. तो आजोबा. आणि मी तुला शुभेच्छा द्यायला आलो. नाही जिंकून तर तू येणारच आहेस. त्याबद्दल काही वादच नाही आजोबा. जोवर माझी नेहा माया बरोबर आहे तोवर सगळं मनासारखंच होईल. आणि एकदा का तिने ठरवलं मग ती जिंकल्याशिवाय राहूच शकत नाही. खरे तिची पुण्याई तर आहेच ना.